नमस्कार मित्रांनो. मी आहे आता कोपरी करंजीला इथे आणि तुम्ही बघताय मी आता आहे एकदम आउटसाईडला, गावच्या आउटसाईडला आहे आणि इथे तुम्ही बघताय गावातील एक घर आणि इथे हा बाहेर जाणारा रस्ता आहे. आपण आत्ता चाललोय, जरा गाडी काढतोय, ऊन भरपूर आहे पण विचार केला करवंद या सीझनमध्ये करवंद असतात, त्या करवंदांचा आनंद घेऊया. कुठे दिसली तर बघूया तुम्हाला करवंदांचा एक नजारा दाखवतो. गावाला रानमेवा म्हणतो आपण, त्यातला एक प्रकार. लेट्स सी काय काय बघायला भेटतं. गणपती बाप्पा मोरया. आपण आलोय, हा गावाबाहेर जाण्याची वाट आहे. हा रस्ता आहे, गाडी आपली इथे लावलेली आहे आणि हा इथे थोडासा भाग आहे. आपण याला एक्सप्लोर करूया. इथे मर्सिडीज आपली उभी आहे ती. करवंद आलीत की नाही बाबा? जशी वाट घेऊन चालले तसं आपण चाललोय. करवंद तर काही दिसत नाही. अजून अशी काळी बोर व्हायला वेळ आहे. हा इथे काळासर झालेला दिसतोय. टेस्ट घेऊन बघूया. अजून एक आहे, थोडासा हिरवा काळा आहे. अजून एक आठवडाभरात होऊन जातील. कच्ची करवंद खायला पण मजा येते. इथे काय दिसलंय? मुंग्यांचं वारुळ आहे बघा. भरपूर वारुळ बघायला मिळतात. पण वारुळ आहे. सो अशा जंगलामध्ये फिरताना जरा सांभाळून फिरायचं, कारण इतके वारुळ आहेत. जिथे इथे मुंग्यांचे वारुळ आहेत तिथे इथे इतरही असू शकतात. समजलं ना? सो त्यांच्यापासून पण स्वतःचं रक्षण करायला हवं. आपण काळजी घ्यायची आणि विशेष करून एकटं असल्यावरती अजून जास्त काळजी घ्यायची. चला आपण आपल्या गाडीत बसूया आणि अजून कुठे काय बघायला मिळते का बघूया. पलीकडचा भाग बघा, रातकिड्यांचा आवाज बघा. झाडी झुडपामधून आवाज देत आहेत ते. त्यांचं म्हणणं आहे की हा जंगल आमचा आहे, तिथे माणसाचं काही काम नाही. ते मला म्हणतात चालता हो. हो बाबा हो, फक्त बघायला आलोय. अगदीच निर्मनुष्य असं. पण यातून जाऊया काय? तिकडे एक झाड दिसतंय, कसं जाऊया? इथून जाऊया. हो.
परिस्थिती. इथून जाऊया पुढून जाऊया. इथून वाट आहे. सांभाळा रे बाबा. झाडं भरपूर आहेत करवंदांची, पण तिथे काही नाही आहे. इथून बापरे पूर्ण वळसा घालून आलो या झाडापर्यंत. हे मोठे मोठे आहेत जरा. हे बघा, हे मोठे मोठे फळ आहेत. तुम्हाला अंदाज येण्यासाठी जराशी मोठे आहेत हे, पण कच्चे आहेत. पुढच्या आठवड्यात रेडी होतील बहुतेक. इथून अशी ही वाट दिसते. मी इथून का नाही आलो? मी पूर्ण तिथून फिरून असा आलो. हे भगवान. मग अशी त्या झाडाजवळ आपण गेलेलो. इथे आहेत पण. सो मित्रांनो, आपला पोपट झाला असं वाटतंय. करवंद आहेत पण कच्ची आहेत. ठीक आहे, हरकत नाही. थोडंसं तर आज एक्सप्लोअर केलं आहे. नेक्स्ट वीकला करवंदांसाठी येऊया. काळी भोर करवंद. आता पण मला असं वाटतंय जरा पुढे जाऊन बघूया. चलो भाई साहब, गाडी में बैठो. आपण पुढे जाऊन बघूया. स्टॉपवर बघूया. स्टॉपवर मध्ये मध्ये अशा आंब्याचे झाड पण आहेत. बघायला पाहिजे आंब्याच्या झाडाजवळ. इथे कुठे थांबायला मिळालं तर थांबतायत. रस्ता इतका नॅरो आहे ना की कुठे थांबायला जागा नाही. आपण स्टॉपवर पोहोचलोय. खाली दिसतोय हा स्टॉप आहे. गाडी थांबवून टाकूया. आपण आता स्टॉपवर पोहोचलोय. हा आंबा आहे. हा आहे आपल्या गावचा बस स्टॉप. स्टॉपला तिथे एक झाड आहे. ॲप्लिकेशनला गेले. आंबा पडलेला आहे. माकडांनी चाव घेतलेला आहे. हा असा आपला स्टॉप आहे. यात्रेकरू इथे बसतात बसची वाट बघत.
तर सध्या या स्टॉपला मी बसलेलो आहे. खूप वर्षांनी या स्टॉपवर उभं राहिलं. आंब्याचं झाड. पूर्वी असा स्टॉप नसायचा, त्यावेळेला आम्ही या स्टॉप आंब्याच्या झाडाखाली बसायचो. असा स्टॉप आहे. ते बाजूलाच एक शेत आहे, तिथे तुम्हाला एक पाण्याची दिसते. हे बघा, हातपंप. लहानपणीची आठवण अशी या हातपंपजवळ स्टॉपवर बसून बराच वेळ एस टी आली नाही ना, की आम्ही या हातपंपावर पाणी काढायचो आणि पिऊन घ्यायचो. बहुतेक कोणाचं तरी शेत आहे, पण इथे एक हातपंप असल्यामुळे ते आम्हाला पाणी प्यायला मिळायचं. सध्या बंद आहे, वाटत नाही चालू असेल. हो, जागोजाग करवंदाची झाडं दिसत आहेत इथे सुद्धा. हो, हा 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 हा, एक दिसलेलं आहे मित्रांनो. करवंदांच्या झाडांच्या जवळ जाण्यापूर्वी खालचं पायवाटेचा पहिला अंदाज घ्यायचा. एखादा आपला मित्र असू शकतो. आणि इथे आपल्याला सापडलेला एक काळा मणी. वा वा वा, हा आपल्यासाठीच होता. गोड. काहीतरी सार्थक झालं बाबा, एक सापडला. पण मी माणूस आहे, एकाने भागत नाही. अजून पाहिजे, अजून काय आहे का इथे. वाव, नाईस एक्सपिरियन्स बॉस. चला, आल्यासारखं काहीतरी. मी खरोखर एक करवंद खाल्ल्यासारखा आनंद झाला. चलो, जे मिळालं ते धन्य. परत आपल्या गाडीकडे जाऊया. बघा, भंगार गोळा करायला आला गावात.